अनेक परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणजे कोणत्याही क्रियेने परमात्मा प्रतीती येत नाही आपल्याला त्याची, असं त्याचं निर्गुण निराकार स्वरूप आहे. परंतु आपल्याला भक्ती करायची म्हटलं व्यक्त होत नाही, क्रियाचा विषय होत नाही म्हणल्यावर शब्द समजत नाही, नाम नाही, वर्ण नाही, रूप नाही, असं त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. तर आपण त्याची सेवा करायची कशी? म्हणून संत महात्म्याने किंवा देवाने जे आहे रूपायोगी अवतार भक्त आहे, तीन प्रकारचे कार्य देव करत असतो. अवतार धारण करून एक तर भक्तांचं रक्षण करणं, दुसरं दुर्जनाचं नारायण करणं, आणि तिसरं म्हणजे धर्माची स्थापना करणं. हे तीन कार्य देवही करतो. आणि म्हणून संत महात्मे या जगात येतो. संतांचा आणि देवाची जर आपण तुलना विचार केला, देवाचे अवतार भक्ताचे संसार दोन्हीचा विचार एकप्रमाणे. हा देव जो आहे आपल्या भक्तांचं रक्षण करणं आणि दुर्जनाचं नारायण करणं आहे, हे काम देव करत असतो. म्हणून संत महात्मे या जगामध्ये येऊन दोघांचं तात्पर्य एकच आहे. दुष्टाला मारायचं कार्य करत असताना दुर्जनाची दुर्बुद्धी जी आहे, जय काळाची व्यक्ती सांगतो त्या सत्तरवरती वाढ भूतात्मस्परे गुरुभेटे जीवाची सर्व दुःख मात्राबद्दलची वेगळी जोडी पाहिजे. कारण प्रत्येक जीवाचं स्वरूप हे ब्रह्म आहे. आपल्याला माहिती असेल नसेल तर संत महात्मे ब्रह्माला सांगतात असतात, जीव हा ब्रह्मरूप आहे. अज्ञानामुळं धर्मामुळं त्यापासून तो थोडासा दुरावलेला आहे. वास्तविकता त्याचं स्वरूप हे परमात्मा स्वरूप असल्यामुळे परमात्म्याची प्राप्ती त्याला झाली पाहिजे. स्वरूपाची प्राप्ती जीवाला झाली पाहिजे. हा संतांचा आहे, हा संतांचा प्रयत्न आहे. या गोष्टी करण्यासाठी तो काही जगामध्ये खरे ठेवला येतो कळवळा म्हणूया. जग हे होत आहे, जीव हा चैतन्य स्वरूप असताना सुद्धा जगाचे तादात्म्य केल्यावर शेवटी मी आहे असं आपल्याला वाटत असतं. वास्तविक जीवाचं स्वरूप हे शरीर आहे. जीव हा परमात्म्याचा अंश आहे. परमात्मा सुद्धा जीव होतं हा जीव माझा अंश आहे. पण व्यवस्थित झाला तो त्या स्वरूपाची प्राप्ती त्याच्या जीवनामध्ये त्याला ज्ञान असल्यावर वास्तविक जीव चैतन्य आहे. जीव हा देह आहे, पण देहाला मी समजत असल्यामुळे त्याच्या अंगावर जी आलेली जीव दशा, ती आलेली बला जी आहे त्याच्यावर वास्तविकता आपल्याला मी देह आहे असं ते वाटत असतं. हे धर्मामुळे वाटतं, अज्ञानामुळे वाटत असतं. आपलं स्वरूप हे चैतन्य. याच्यामध्ये आपण विचार केला या उपाधीची उत्तर चैतन्य असे सर्वगत चैतन्य आहे. आणि ते चैतन्य प्रगट चैतन्य म्हणजे या उपाधीमध्ये अंतःकरणामध्ये प्रगट आहे, गुप्त आहे. ते पण इंद्रियाचा विषय कळत नाही आपल्याला, परंतु या अंतःकरणामध्ये गुप्त आहे. याचा अर्थ आहे आपल्याला जसं इंद्रियाने आपल्याला काळा आहे का गोळा आहे, तुझा आहे का कठीण आहे, कसं आहे हे गोष्ट आपल्याला नाही. पण उपाधीमध्ये उपाधी शरीर आहे, या शरीरामध्ये चैतन्य असे सर्वगत म्हणण्याचा अर्थ असा आहे की व्यापक आहे. व्यापक म्हटल्यावर कुठं आहे कुठं नाही असं नाही. परमात्मा सगळीकडे आहे. विठ्ठल जगले घडला किंवा विठ्ठल विस्तारला जगे सप्तही पाताळे भरवले. विठ्ठल व्यापक त्रिगुणी विठ्ठल बनी माझी. सर्वत्र विठ्ठल आहे. परमात्मा सगळीकडे आहे, पण आपल्याला सगळीकडे
जगद्गुरु तुकोबरा सांगतात परमात्मा सगळीकडे दिसणार आहे. हरी हा व्यापक सर्वगत असं संत बातमी सांगतात आपल्याला. तरी पण आपल्याला परमात्मा आनंद रूप असताना सुद्धा, आपल्याला त्या आनंदाची अपेक्षा असताना सुद्धा आपल्याला तो आनंद का मिळत नाही? कधी आपण त्याचा विचारही करत नाही. परमात्मा चालू आहे, पण आनंद हाही जर व्यापक आहे, सर्वत्र आहे, सर्वत्र अशा प्रकारचा जे जे दृष्टीने ते आहे, हे संतांची प्रमाणित केलेले संत. आणि आपण त्याचा उच्चार रोज नित्यनेमामध्ये आता प्रवचन झाले की आहे पाठांमध्ये येतो. सर्वांगणी रामाने हाती येतो, भरला गणदाट पाहिजे. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा परमात्मा आनंद रूप असताना, सुख स्वरूप असलेला परमात्मा, परमात्मा, ज्ञानदेवा परमात्मा सर्वांगणी पूर्ण एक आहे. सर्व घटामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या शरीरामध्ये तो एकत्वाने नांदतो आहे. पण आपल्याला मात्र त्या संदर्भात सगळीकडे परमात्मा आहे असा आपला भाव. परमात्मा सगळीकडे आहे असं मान्य करतो आपण, पण हृदयामध्ये म्हटले की आपल्याला कसं तरी वाटतं. परमात्मा हृदयात नाही, स्वतः परमात्मा सांगतात सर्वस्य चाहमती संदेशितो मतस्पती ज्ञानम मोहनच्य वेदेश सर्वे हृदय वेदो वेदांत कर्तवेद विदेहचहम. एरवी सर्वांच्या हृदयाशी आपण देहदृष्टीनं भारत देशामध्ये आहोत. कोणत्या देशामध्ये आहोत? भारत देशामध्ये. आपण भारत माझा देश आहे. भारत देहदृष्टीनं आपण भारत देशामध्ये आहोत, पण देहामध्ये एक हृदय देश, आत हृदय आहे. आणि त्या हृदय देशामध्ये सगळे देश त्या हृदयात आहेत. जेवढे काही देश असतील किंवा आपण जर विचार केला स्वर्ग त्या हृदयामध्ये आहे, मृत्यूलोक त्या हृदयामध्ये आहे, आणि पाताळ सुद्धा देखील आपण एक त्रिलोक म्हणतो. 14 घोडे 21 स्वर्ग काय म्हणायचं तर मला सगळे हृदयामध्ये आहेत. आणि त्या हृदयामध्ये देव सर्वांच्या हृदयाशी. आता सर्वांच्या हृदयाशी म्हटल्यामुळं देवावर विश्वास ठेवला पाहिजे की नाही? देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे की देव सर्वांच्या हृदयामध्ये म्हणतो, पण आपल्याला हृदयामध्ये पाहायची आपल्याला कसं नाही वाटत? हृदयामध्ये देव नाही का? नाही, आपण त्याला स्वीकार करत. त्याच्यामध्ये जे आहे उपाधीमध्ये गुप्त चैतन्य आहे, पण ते स्वीकार करत असतात ते तत्वज्ञ. आम्ही स्वीकार करत नाही, शून्य स्वीकार करत नाही. याच्यापेक्षा कमी जर म्हटलं प्राज्ञ सुद्धा स्वीकार करत नाही. आम्ही नाही जाऊया आपल्याला शून्य असेल, प्राज्ञ असेल, स्वीकार करत नाही. त्या चैतन्याचा स्वीकार करणारा भरपूर तत्वज्ञ. चार प्रकारचे आपण शून्य, प्राज्ञ, शून्य आणि तत्वज्ञाचा आपण जर व्यवहारिकेच्यामध्ये केलं तर त्याचा स्वीकार ते तत्वज्ञ संत स्वीकार. ज्याला तात्विक ज्ञान आहे, तत्वाचं ज्ञान आहे, 25 तत्वाचा देह स्थूल आहे, 17 तत्वाचा सूक्ष्म आहे, पण हे जड स्वरूपाचे आहे. आपल्याला कळायला लागलं हे वाटत असतं आपल्याला त्या देहामध्ये आपल्याला कळलं म्हटलं चैतन्य आहे. कळलं म्हटलं की आपलं आहे. कळलं म्हणणारे वस्तू एक आहे. पूर्ण म्हटलं की अग्नी आहे. तिखट म्हटलं की मिरची आहे. तसं कळलं म्हटलं की जिथं जिथं कळलं असतं तिथं तिथं देव. आता कळलं आपल्याला पाहिजे की नाही? शब्दाच्या माध्यमातून कळलं आपल्याला पाहिजे, तरी पण आपल्याला या गोष्टी कळत असताना सुद्धा आपण त्याचा स्वीकार करायला पाहिजे. हृदयामध्ये सगळेच परमात्मा स्वतः सांगतात, ज्ञानोबा सांगतात, सर्व जगीरामध्ये हाती येतो सूर्यप्रकाश सर्वत्र. असा परमात्मा सर्वत्र आहे. सर्वत्र म्हणण्यामध्ये देशाचा तुकडा नाही, सदा म्हणण्यामध्ये कालाचा परिच्छेद नाही, आणि सम म्हणण्यामध्ये वस्तू परिच्छेद नाही. 3 परिच्छेद रहित अशी वस्तू म्हणजे आत्मा. ते तुम्ही पण आपल्याला कोणी सांगितलं नाही. सांगितलं नाही, आपल्याला सगळ्या ज्या गोष्टी सांगायच्या असतात ते देह दृष्टीने बोलल्या जात असतं. स्वरूप दृष्टीने तुम्हाला कोणी सांगायला नाही. फक्त समज बघायला पाहिजे. आणि आपल्याला त्याच्यावर विश्वास, आपण तो संतांची आहे हा माझा विश्वास. संतांच्या काही जर आपला विश्वास आहे, इतके दिवस असताना इथं मूल्य काय ते प्रकरण निकाली का लागलेले आहे?
याचा अर्थ संतावर आपला विश्वास आहे बाकी गोष्टीवर, पण हृदयामध्ये देव आहे असं म्हटलं की आपण त्याचा स्वीकार करत नाही किंवा ती मान्यता आपली नाही. सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे असं संत महात्मे सांगतात. देव स्वतः सांगायला लागला. मग याचा अर्थ कसा आहे तो? आपल्याला वाटत असतं आपल्याला की तो इंद्रियाचा विषय होऊन काढला पाहिजे. परमात्मा जो आहे इंद्रियाने काढला पाहिजे वाटतं आपल्याला. ठीक आहे, डोळ्याने दिसला पाहिजे, कानाने त्याची शब्द आपल्याला ऐकवायला पाहिजे. तो काहीच नाही, नाही होत नाही, वर्ण नाही, वर्ण आहे असं तर त्याचं स्वरूप आहे. याचा अर्थ इंद्रियाने ग्रहण होत नाही म्हणजे नाही का तो विष्णू सहस्रनामामध्ये सांगतात अग्राह्य शाश्वत कृष्ण लोहित अक्षय बदलना. तो अग्राह्य म्हणजे इंद्रियाने ग्रहण होत नाही, पण शाश्वत तो सत्य आहे. सत्य तो आहे का? तो नित्य आहे. नित्य जे आहे वस्तू ती सत्य असते किंवा सत्याची वस्तू असते त्याला कोणत्या प्रकारची मिती नसते. देह आपला अनित्य आहे याचा अर्थ तो असत्य आहे आणि असत्याची वस्तू असते त्याला मिती सांगितली जाते. तुमचा जन्म कोणत्या दिवशी झाला तर आपण सांगत असतो मितीचे एप्रिल वगैरे वगैरे आपण सांगत असतो. याचा अर्थ परमात्मा जो आहे तो नित्य आहे का? तो सत्य आहे आणि सत्य जे आहे ते वस्तू अनित्य आहे याची मिती नाही. आणि असं त्याला ज्ञान आहे. आम्हाला सांगतात नित्य सत्याने काही मार्गाचे कळी काळ त्यासी जर आहे नित्य वस्तूला काळ पाहत नाही आणि अनित्याला काळ घेतल्याशिवाय नाही. मग शरीर नित्यामध्ये अनित्यामध्ये अनित्य आहे कारण शरीर अनित्य आहे. बालपण याचं जे आहे आता राहिलेलं नाही. स्वप्नामध्ये आपल्याला जो असला काही पदार्थ आपल्याला प्रतीती आली ती आपल्याला राहिलेली आहे कारण ती अनित्य आहे. अनित्यची वस्तू असते तर ती प्रतीती असते आणि ती वस्तू नसते. वास्तविक विचार केला तात्विक जर विचार केला तर अनित्य अशा प्रकारचं जे आहे परमात्मा एक जगात नित्य आहे बाकी सर्व अनित्य आहे. अनित्य आहे पण आपल्याला अनित्य सत्य वाटायला लागलं. सत्य आपण अनित्याला समजलं की अज्ञान आपल्याला बरं पडतं. ते तर सत्यत्व बुद्धी आज्ञा ही होता. भगवान आपल्याला सांगतात जगाला सत्य समजलं. आपण जगाला सत्यत्व देतो असतो कारण शरीर हा जगातला पदार्थ आहे. शरीर कुठले जगातच आहे. मग आपण शरीराला जर सत्य समजलं तर आपल्या पदरात काय पडलं? अज्ञान पडलं की नाही? सत्यत्व बुद्धी सत्यत्व देहली आहे असं आपल्याला ज्यावेळेला वाटत असतं त्यावेळेला अज्ञान आपल्याला अज्ञान म्हटलं की आपण आपल्या स्वरूपाला विसरलेला असतो. हे लक्षात ठेवायचं. आपला आपण या विसर जो का धनंजया त्याची रूप या अज्ञानी आणि अज्ञान असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये जीवाच्या स्वरूपात मरण आहे आणि मग अज्ञानामुळे होणारे प्रकृतीपूर्ण कर्म बरं ती मी केली असं वाटत असतं आपल्याला आणि त्यानुसार कर्म तयार होत असतं आणि झालेले कर्मसंचय जमा ते पुढे तुम्हाला भोगण्यासाठी शरीर मिळत असतं आणि शरीर जीवाला मिळणं हे दुःख आहे. माणसाला दुःख नको वाटत असतं. कोणाला विचारा मग लागे दुःख भागे ऐसे भागे ना कोणी गेले. कोणी सुद्धा आपल्याला दुःख भावाचं इच्छा करत नाही पण दुःख आपल्याला येत असतं. कारण आपल्या स्वरूपाचे आपल्याला आपल्याला आपण कोण आहोत याचं मात्र ज्ञान. आपल्याला माणूस आहे वाटतं आता बाया माणसाला मी यावं असं वाटतं आपण गडे माणसं आहोत असं वाटतं. विचार जर केला हाडा माणसाचं शरीर बाईचं जरी शरीर म्हटलं हाडा माणसाचं आहे आणि पुरुषाचं जरी म्हटलं हाडा माणसाचं चैतन्य बाई नाही आणि याच्यात चैतन्य पुरुष आहे. ही काय आहे? आपली कल्पना. हाडा माणसाला केलेली कल्पना मी शरीर आहे पण मी जर शरीर म्हणालो तर मला कळतं शरीराला कळत नाही. याची तफावत केली पाहिजे. फरक केला पाहिजे. पण आपण परमार्थ क्षेत्रामध्ये उगाच आपण कसं आहे आपण सांगितलं काही महाराजांना गावाच्या खेळात पाणी आणि नामपूर केली पाणी काय घेतला पण म्हणजे काय होतं काय देणं घेणं नाही त्याच्याबद्दल. आपल्या जीवनाचा प्रश्न आहे प्रवचन कीर्तन म्हणजे आपलं यशस्वी जीवन. आपल्याला याच्यातून काय मिळण्याची शक्यता आहे पण आपण इकडे डोळे झाकत असतो. मस्तपैकी आपण चांगलं काय तुम्हाला सांगायचं तर सांगा. आपलं आपण जे चाललं पाहिजे पाडे चालू संतांनी आपल्याला निर्देश केला डोळे झाकून रात्र करू नका. आता रात्र आहे का डोळे झाकले
डोळा उघडला पाहिजे. चर्मचक्षुला आपण उघडलेला आपला डोळा आहे, यांनी जर आपण देवाकडे पाहिलं तर आपल्याला पाषाणातून बनलेले येत असतं. भावना चक्षुला पाहिलं तर सुंदर ते ध्यान बेविटेवरी असं आपल्याला वाटत असतं. विवेक चक्षुला जर पाहिले आपण जयापासून सकळ महिमंडळे झाले आणि ज्ञान चक्षुला पाहिलं तर मी तो वास्तू देव कोणता डोळा आपला उघडला. आता उघडी डोळे, डोळे झाकून रात्र करू नका. आपला डोळा हा उघडला आणि हे म्हटलं की आपल्याला परमात्म्याकडे जायच्या ऐवजी प्रतिबंध आपल्याला हा जग प्रतिबंध असतो. सत्य तो वाटतं आपल्याला, दिसणार आपल्याला जाय हे सत्य वाटतं आणि त्याचं उल्लंघन आपल्याला होऊ शकत नाही. आपल्याला वाटतं हे सत्य आहे, सत्य आहे म्हटल्यामुळं याला निर्माण करणारा कोणीतरी आहे असं आपल्याला वाटतं. कारण चित्र म्हटलं की त्याच्या पाठीशी पेंटर आहे असं आपण म्हणतो. चित्र कोणी काढलं? आपण काढलं नाही, आपण नाही काढलं नाही आणि आपण झालं नाही म्हणजे तिसरा त्याला आपण पेंटर मानलं सगळं आहे. आता आपल्या कुंभार गाणं बनलं की कोण तयार करतं त्याला? कुंभार नाही दुसरे, पण गाणं कार्य आहे ना त्याच्या पाठीशी आपण असताना काढायचा विचार करतो. याच्या पाठीची कारण आहे ज्याच्यापासून सगळं झालं तो देव. जयापासून सकळ महिमंडळे हे झाले, तो एक पंढरीचा राणा नय अनुमान स्तुतीश. स्तुतीला त्याचा अनुमान लागत नाही. काय बोलणार? प्रत्यक्ष स्वरूप आहे, पण आपण मात्र त्यावेळेला या गोष्टी आपण ज्या आहेत पुस्तक आपण घ्यायचं, डोळे झाकून आपण हे करत असतो. अशा गोष्टी करायच्या आणि याच्यामध्ये देवाला भेटत नाही. आपण विचारणार केली पाहिजे. आपलं जीवनाचा प्रश्न निकाली लागला पाहिजे आपल्याला, पण आपण